28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। महिलांच्या आरोग्याची काळजी घेत विटा नगर परिषदेचा स्तुत्य उपक्रम महिला दिनी विशेष आरोग्य शिबिर। जागतिक महिला दिन निमित्त सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरात एक प्रेरणादायी आणि समाजोपयोगी उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला आहे। विटा नगर परिषदेच्या प्रांगणात शहरातील तमाम माता भगिनींसाठी विशेष मोफत आरोग्य तपासणी आणि निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता वाढावी आणि त्यांना योग्य वेळी वैद्यकीय मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला होता। या कार्यक्रमाचे आयोजन विटा नगर परिषदेच्या अध्यक्षा, उपनगराध्यक्ष अमोल बाबर तसेच नगर परिषदेचे सर्व 26 नगरसेवकांच्या पुढाकाराने रविण्यात आले। या उपक्रमाला विटा शहरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने नगरपालिका प्रांगण अक्षरशः फुलून गेले होते। या आरोग्य शिबिरासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून सांगली येथील सुप्रसिद्ध डॉक्टर शिल्पा दाते तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संदीप दत्तात्रय बाबर आणि ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर विशाल नलावडे यांची विशेष उपस्थिती होती। महिलांच्या आरोग्याशी संबंधित विविध तपासण्या, वैद्यकीय सल्ला आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन यावेळी देण्यात आले। आरोग्य हेच खरे संपत्ती आहे आणि महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता नियमित तपासणी करून घ्यावी असा संदेशही या मान्यवर डॉक्टरांनी यावेळी दिला। जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमामुळे विटा शहरातील अनेक महिलांना मोफत आरोग्य तपासणीचा लाभ मिळाला असून या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे। आता या कार्यक्रमावेळी प्रमुख पाहुणे आणि आरोग्य तज्ज्ञांनी नेमके काय सांगितले तेही आपण जाणून घेऊया। दिलीप गायकवाड, इंडिया न्यूज 28 पुणे विभाग। मॅडम, आज महिला जागतिक दिनाच्या कार्यक्रमानिमित्त आपण इथं विट्यामध्ये आलात आणि इथं आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर सध्या HPV व्हायरसबद्दल आपण काय सांगाल? नमस्कार, मी डॉक्टर शिल्पा दाते, मी गायनेकोलॉजिस्ट आहे आणि जसं तुम्ही बघू शकता आज आम्ही इथे जमलोय विटा नगर परिषद विटा इथे आणि इथे जागतिक महिला दिनानिमित्त एक भव्य आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। आपल्याबरोबर काजल मॅडम आहेत, शीतल मॅडम आहेत, तर सगळ्या जणांनी अतिशय सुंदर प्रकारे ह्या आरोग्य शिबिराची सर्व हाताळणी केलेली आहे। आज आपण इथे महिलांना मार्गदर्शन केलं तर त्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे HPV म्हणजे काय? ह्युमन पॅपिलोमा व्हायरस। हा एक प्रकारचा विषाणू आहे आणि त्याच्यामुळे सर्वायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होण्याची शक्यता खूप जास्त असते। तर सरकारी यंत्रणेतून आजच आपण फ्री HPV वॅक्सिन सर्व मुलींना देण्यास सुरुवात करत आहे आणि त्याचा लाभ सर्व मुलींनी घ्यावा। 9 ते 13 वर्षाच्या ज्या मुली आहेत तर त्यांना आपण हे वॅक्सिन मोफत देणार आहोत। समाजामध्ये या वॅक्सिन विषयी खूप चुकीची माहिती पोहोचवली जाते, तर मी तुम्हाला ह्याविषयी जास्त चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करण्यासाठी 2च गोष्टी सांगते की भारताच्या आधी 20 वर्षापासून बाकीच्या देशांमध्ये हे वॅक्सिन रेग्युलर देत आहेत आणि आपल्याकडे त्याचे अभ्यासही स्टडीही अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये त्याची सेफ्टी म्हणजे ते देण्यास योग्य आहे की नाही याविषयीचे बरेच प्रकाशनं आपल्याकडे आहेत आणि 160 देशांमध्ये हे वॅक्सिन ऑलरेडी देत आहात। तर त्याच्यामुळे त्याच्याविषयी मनामध्ये कोणतीही शंका ठेवू नका आणि आपल्याला जे काही मार्गदर्शन मिळतंय त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही चुकीची माहिती मिळत असेल तर आपल्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्या आणि डोळे झाकून तुम्ही हे वॅक्सिन घेऊ शकता। कारण गेली 2 वर्ष झाले आम्ही सुद्धा आमच्या सांगली एरियातल्या सर्व मुलींना, मागच्या वर्षी आम्ही 1000हून अधिक महिलांना, मुलींना हे वॅक्सिन दिलेलं आहे आणि त्या आमच्या अंडर ऑब्झर्वेशन आहेत। तर चुकीच्या माहितीवरती विश्वास ठेवू नका आणि डोळे झाकून तुम्ही हे वॅक्सिन घेऊ शकता। धन्यवाद। प्रथमतः ग्रामीण रुग्णालयाच्या वतीनं मी सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देतो। आज या नगरपालिकेमध्ये जो कॅम्प आयोजित केला आहे त्यामध्ये आपल्या ग्रामीण रुग्णालयातर्फे डोळ्यांची तपासणी असेल, हाडांची तपासणी असेल किंवा इतर रक्ताच्या तपासण्या असतील या महिलांसाठी आयोजित केलेल्या आहेत। त्यामध्ये जर काही दोष आढळले तर त्याच्या सर्व उपचाराची जबाबदारी आपण ग्रामीण रुग्णालय विटा येथे म्हणजे रक्तक्षय जर असेल तर त्या संदर्भातले उपचार असतील, कोणाला मोतीबिंदू असेल तर त्याच्या ऑपरेशनची सर्व सोय वगैरे ग्रामीण रुग्णालयामार्फत करण्यात आलेली आहे। तसेच आपल्या विटा शहरातील सर्व नागरिकांना एक आवाहन आहे की सर्व नागरिकांनी आपल्या सर्वांचं आयुष्यमान कार्ड ज्यामध्ये आता सरकारतर्फे 5 लाखाचा आरोग्य विमा मोफत दिला जातो हे लवकरात लवकर काढून घ्या। म्हणजे आज इथून पुढे ज्या तुमच्या सर्व तपासण्या वगैरे होणार आहेत किंवा तुम्हाला ज्या सर्जरीज लागणार आहेत यासाठी कंपल्सरी आयुष्यमान कार्ड असणं आपल्याला उपयोगी पडणार आहे।
त्यामध्ये प्रत्येकाला 5 लाखापर्यंतचा आरोग्य विमा मोफत मिळतोय. त्यामुळे या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा. जर आयुष्यमान कार्ड काढण्यात तुम्हाला कुठं अडचण येत असेल तर तुम्ही आमच्याशी ग्रामीण रुग्णालय विटाशी संपर्क साधला तरी चालेल, किंवा आपला जे तालुका आरोग्य अधिकारी आहे त्यांच्याशी संपर्क केला तरी चालेल. आपल्याला सर्व नागरिकांचे आयुष्यमान कार्ड जर निघाले तर त्या सर्वांना ही 5 लाखापर्यंतची आरोग्य सुविधा कोणत्याही रुग्णालयामध्ये मोफत मिळणार आहे. जे आपल्या आयुष्यमान योजनेशी टायप आहेत त्या रुग्णालयांसंदर्भात हा विषय आहे. दुसरी गोष्ट, आपल्याकडं राष्ट्रीय बाल आरोग्य अभियानाअंतर्गत बालकांची सर्व तपासणी मोफत केली जाते. आपल्या बालकामध्ये शाळेत जाणाऱ्या कुठल्याही मुलामध्ये कुठलेही व्यंग असेल किंवा त्यांना काही आजार असतील तरी आमच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये शालेय आरोग्य विभागाची टीम उपस्थित आहे. डॉक्टर विकी देशमुख माझ्यासोबत आहेत, त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधला तर चालेल. या सर्व बालकांमध्ये जे आरोग्याचे प्रॉब्लेम असतील किंवा कुठली सर्जरीची गरज असेल तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा. आपल्या राष्ट्रीय बाल आरोग्य अभियान कार्यक्रमाअंतर्गत त्यांच्या उपचाराची मोफत सुविधा किंवा त्यांना लागणारे पुढचे उपचार कुठल्या हॉस्पिटलला होणार आहेत याचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला त्यांच्यामार्फत होऊन जाईल. अजूनही आपल्याकडं अनेक कार्यक्रम आहेत, डिलिव्हरी फ्री होत आहेत, सीझर शिक्षण आपल्याकडे चालू झालेलं आहे, त्याचाही सर्व सामान्य नागरिकांनी लाभ घ्यावा ही अशी मी आमच्या ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने डॉक्टर साहेब विनंती करतो. आयुष्यमान कार्ड जे आहे हां. याची प्रोसेस कशी असणार आणि पात्र अपात्र ही कसं ठरलं जाणार? आता आयुष्यमान कार्डची पात्रता आता सुरुवातीला पिवळं रेशन कार्ड आणि केशरी रेशन कार्डापर्यंतच मर्यादित होतं, परंतु आता सरकारनं त्याच्यामध्ये सफेद रेशन कार्ड ज्यांचं आहे त्यांनाही समाविष्ट केलेलं आहे. याच्यामध्ये अट एकच आहे की तुमचा जो रेशन कार्ड आहे ते ऑनलाईन असावं, त्याच्यावर 12 अंकी क्रमांक जो आहे तो असावा. 12 अंकी क्रमांक जेव्हा तुमच्या रेशन कार्डला प्राप्त होतोय त्यानंतर आपोआप तुमची सर्व नावं आयुष्यमान यादीत समाविष्ट केली जातात. हे प्रक्रिया व्हायला 1 महिना ते 2 महिने लागतात. जेव्हा तुमची नावं समाविष्ट होतील त्यानंतर तुम्ही आपल्या ग्रामीण रुग्णालयाशी संपर्क साधून आमच्याशी संपर्क साधून तुम्ही आपलं आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी आधार लिंक्ड मोबाईल नंबर, आपलं आधार कार्ड आणि 12 अंकी रेशन कार्ड नंबर जर घेऊन आमच्याशी संपर्क साधलात तर तुमचं आयुष्यमान कार्ड काढून 5 ते 10 मिनिटाची प्रोसेस आहे. त्याला KYC करावी लागते, म्हणजे तुम्ही स्वतः फोटो उपलब्ध लावून तुमचा चेहरा स्कॅन करावा लागतो. ते झाल्यावर तुमचं आयुष्यमान कार्ड झालं की त्यावर तुम्हाला 5 लाखापर्यंत ट्रीटमेंट मोफत मिळते. मी अपर्णा रणजित पाटील, महिला व बाल कल्याण सभापती. आपण आज 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त एक भव्य असं आरोग्य शिबिर घेतलेलं आहे. तसेच काल आपण रांगोळी व मेहंदी स्पर्धा घेतलेल्या आहे. तर रांगोळी व मेहंदी स्पर्धेसाठी पण आपल्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे. तसेच आजच्या आरोग्य शिबिरासाठीही उत्स्फूर्त असा महिलांचा प्रतिसाद मिळालेला आहे. आणि आरोग्य शिबिराच्या एक व्याख्यान आपण ठेवलेलं तर डॉक्टर शिल्पा विश्वास दाते यांचं, तर त्या व्याख्यानालाही आपल्याला भरपूर महिलांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. 2026 मधील विटा नगरपालिकेचा हा पहिलाच कार्यक्रम, महिलांसाठीचा पहिलाच कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाला भरपूर महिलांचा चांगला प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे. तर सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या मी शुभेच्छा देते आणि तसेच त्यांचे आभारही मानते. अशाच कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा अशी मी त्यांना विनंती करते. नमस्ते, मी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संदीप दत्तात्रय बाबर. तर आज 8 तारीख, तर 8 तारखेच्या अनुषंगाने जागतिक महिला दिवस आज अतिशय आनंदाने उत्साहाने साजरा होत आहे. आमच्या तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील सगळे स्टाफ, MPW असतील, त्याच्यानंतर HA मंडळी असतील, सर्व सन्माननीय स्टाफ, त्याच्यानंतर आमचे क्लार्क वर्ग व इतर सगळे क्लास 4 वर्ग हे अतिशय उत्साहाने या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत. अतिशय प्रभावशाली पद्धतीनं स्टॉल वगैरे याची मांडणी केलेली आहे. स्त्रियांसाठी प्रायव्हसी मेंटेन व्हावी यासाठी व्यवस्थितरित्या मंडपाची उभारणी केलेली आहे. तर मला अतिशय सांगताना आनंद होत आहे की तालुका आरोग्य अधिकारी तसेच आपलं ग्रामीण रुग्णालय आणि जिल्ह्याचे जिल्हा शासकीय रुग्णालय तसेच आमचे वरिष्ठ अधिकारी माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी साहेब, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम आयोजित होत आहे. अतिशय जास्त महिलांची इथे संख्या झालेली आहे
लाभार्थी इथे खुश आहेत, आमचे स्टाफसुद्धा खुश आहे. आमच्या स्टाफमध्ये मॅक्सिमम महिला आहेत, याचा मला आनंद आहे. तर सगळे सन्माननीय लोकप्रतिनिधी आणि बाकीचे इतर फार्मासिस्ट असोसिएशनसुद्धा इथं कामात व्यस्त आहे. तसेच इथे प्रायव्हेट डॉक्टरसुद्धा यांची अपॉइंटमेंट केलेली आहे. डोळ्याची व्हॅन इथे आहे, तर सगळ्या मॅमोग्राफीची व्हॅन आहे. तर सगळ्या चारी बाजून इथे हे एक संयुक्त असा आरोग्य मेळावा आणि आरोग्य तपासणी खास करून महिलांची इथं आयोजित केलेली आहे. आणि फार चांगल्या पद्धतीने हा उपक्रम पूर्ण होत आहे आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हा चालेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि सगळेजण मिळून आम्ही चांगल्या पद्धतीने काम करू याची आम्ही आशा व्यक्त करतो. थँक्यू.